नमस्कार. मी मनीषा. आज आपण एक बोधकथा बघूया. ह्या बोधकथेमध्ये एका जंगलामध्ये एक मोठं डबकं होतं आणि त्यात बरेच बेडूक राहत होते. आता बेडूक हा प्राणी कसा आहे, पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो. तर खूप बेडूक राहत होते. मग ते सगळे मित्र एकदा म्हणाले, जरा चला की डबक्यातनं आता बाहेर पडूया आणि थोडंसं जमिनीवरनं हिंडून या, जंगलाचा एका फेरफटका करूया थोडासा. मग सगळीजणं मिळून बाहेर पडली आणि त्यांचं ते डराव करत गप्पा मारत आपले चालले. मग काही पुढं गेले, काही मध्ये राहिले, काही मागं राहिले, पण ते असे फेरफटका मारत होते. तेवढ्यात त्या पुढच्यांनी मागवळून बघितलं, होते थोडेसे अजूनही, आणि अगदी मागं जे 2 बेडूक होते ते दिसेनासे झाले. त्यांना म्हटलं, काय झाले, कुठे गेले बेडूक? म्हणून सगळीजणं मिळून मागं आली तर ते दुसरे शेवटी राहिलेले जे 2 बेडूक होते ते येता उड्या मारताना एका मोठ्या खड्ड्यात पडले. हे तो खड्डा पार करून आले ते, पण ते 2 बिचारे तिथं त्या खड्ड्यामध्ये पडले. आणि मग सगळीजणं मिळून तिथं बघायला आली. ते अरे बाप रे, आता हे एवढ्या मोठ्या खड्ड्यात पडले, आता हे कसे येणार वर, काय होणार यांचं? आणि त्यांना बाहेर काढण्याचा काहीच प्रयत्न नाही. पण म्हणे, आता तुम्ही येऊच शकणार नाही, इथं कसं येणार तुम्ही? आता तुम्हाला इथंच राहावं लागेल आणि असंच तुम्ही न खाता पिता भुकेनं व्याकुळ होणार आणि काय होणार आता तुमचं? तर असं ते वरचे बेडूक सगळे बोलत होते. आणि ते बेडूक मात्र आत पडलेले दोघं अगदी प्राणपणानं ते वर येण्यासाठी प्रयत्न करत होते. मग ह्या वरच्या पहिला जो बेडूक होता उड्या मारणारा, त्या सारखं बाहेर पडण्यासाठी, तो वरच्या बेडकांचं ऐकून बोलणं निराश होत खचत चालला होता तो, की खरंच आपली काही उडी पोचत नाही, आपण कसं येणार आता बाहेर, काय? आणि खचत चालला आणि त्यामुळं तो थकत चालला. आणि असं करता शेवटी तिथंच त्यानं ते प्राण सोडले. पण दुसरा जो बेडूक होता तो प्राणपणानं झुंज देत होता त्याच्याशी, की काही झालं तरी बाहेर पडायचंच. आणि ते वरचे काय बडबडत होतेच बेडूक, बॅग राऊंड करत. मग ते प्रयत्न करता त्या बेडकानं म्हणे, कशाला ते वरचे त्याला म्हणत होते, कशाला तू एवढा प्रयत्न करतोयस, काही होणार नाही, शेवटी तुला काय वर येता येणार नाही, बघ किती खोल खड्डा आहे आणि त्याचं काय झालं ते बघ, कशाला उगीच दमतोस, असं ते वरचे बेडूक त्याला म्हणत होते. पण त्यानं आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि अशी एक काय त्यानं उडी मारली की जीवाच्या करारानं उडी मारली. ते एकदम लांब जाऊन त्याची लांब उडी पोचली आणि तिथं तो थकलेला होता तरी जिवंत होता. त्यामुळं बाहेर तो आला आणि त्या बाहेर आलेल्याच आनंदाने त्याला इतकी स्फूर्ती आली की त्याला खूप आनंद झाला आणि त्याच्यात खूप असे शक्ती आल्यासारखं झालं. तर ते सगळे बेडूक त्याच्या भोवती जमले. म्हणे, काय रे तू एवढं हे करून कसा काय आलास वर, अमुक तमुक. मग तो काय म्हणाला बेडूक, त्याला बोलायला येत होतं. तो त्यांना म्हणाला, तुम्ही काय म्हणत होता हे मला काहीही समजत नव्हतं. तुम्ही काय बोलत होता ते मला काहीही समजत नव्हतं, कारण मला ऐकायला येत नाही, मी बहिरा आहे. म्हणजे हे जे वर नकारात्मक बोलत होते ते त्याला काहीही ऐकायला गेलं नाही आणि त्यामुळं तो तसा खचला नाही. ते उड्या मारून थकला तो, पण खचला नाही तो. आणि त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आणि शेवटी जी जोराची उडी मारली तो जिवंत बाहेर आला. म्हणजे तो आपल्या ध्येयासकट तिथं पोचला. तात्पर्य काय आहे याचं, की आपल्याला जर ध्येय गाठायचं असेल तर इतर लोक काय म्हणतात, काय बोलतात, नकारात्मक किती बोलतात आपल्याबद्दल, हे जरी आपण ऐकलं तरी ते आपण मनावर घ्यायचं नाही. एकच लक्ष ठेवायचं, आपल्याला ध्येय गाठायचं आहे
आणि त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करायचे आहेत. नाही तर तो म्हणाला, हा म्हणाला, हे असं म्हणाले, ते असं म्हणाले, ह्याचा काहीही विचार करायचा नाही. त्यामुळं त्या बेडकानं आपलं यश गाठलं. आणि आता सध्या आपण सुद्धा आत्ता ही परिस्थिती अनुभवतोय. जर एखाद्या गोष्टीचं ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर कोणताही विचार न करता जो माणूस वाटचाल सुरू ठेवतो तो अत्युच्च शिखराला पोचतो आणि तो आपले ध्येय गाठतो आणि त्याच्या मनात जे आहे ते तो करू शकतो. हे आपण आत्ता अनुभवतोय, आत्ता पाहतोय. म्हणून प्रत्येकानं जीवनामध्ये आपल्या भोवती अशी नकारात्मक माणसं असतातच विचाराची, पण त्याचा विचार करायचा नाही. एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला ध्येय गाठायचं असेल तर आपण ऐकून न ऐकल्यासारखं करणं, राग, लोभ काहीही त्याच्याबद्दल विचारच करायचा नाही, पुढे चालत राहणं. म्हणूनच ते जुन्या चित्रपटातलं पण गाणं आहे बघा, त्यातली ती जी नायिका असते ती निराश होऊन जाती, तर तिला ते गाणं ऐकायला तर खाली एक लहान मुलगा म्हणत चाललेला असतो ते, मन शुद्ध तुझं तुला गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. आपलं जर मन शुद्ध असेल तर आपण कोणताही विचार न करता आपण वाटचाल सुरू ठेवायची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो हाती घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो हाती घेऊन निघाला, काट्या कुटी मंदी जो बोचत गेला, काट्या कुट्या मंदी जो बोचत गेला. असे गाव पडणार समाजातले, बोलणी येणार, नको नको ती बोलणी येणार आणि लोक तर काय सगळं मर्यादा सोडूनच बोलत असतात. रगत निघल तरी बेहसल शाबसकी त्याची, रगत निघल तरी बेहसल शाबसकी त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, भीती कशाची. जो वळखत असल आयुष्यामंदी होते लढाई, जो वळखत असल आयुष्यामध्ये होते लढाई. आयुष्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये संघर्ष येतोच येतो. अन हत्याराचं फुलावणी गाव भिखाई, अन हत्याराचं फुलावणी गाव भिखाई. गळ्यामंदी पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामंदी पडल त्याच्या माळी जयाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, अत्यंत मोलाची गोष्ट आहे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, भीती कशाची. हे असं आहे की लोकांच्या नकारात्मक बोलण्याचा विचार न करता आपण आपलं ध्येय खट्टुमन न करता आपण आपलं ध्येय गाठत राहायचं. आणि हे आपण सध्या अनुभवतो आहे. मला जर ही बोधकथा आपल्याला जर माझी आवडली असेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. आपल्याकडून जो भरभरून प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे मलाही असं काही वाचलेल्या गोष्टी वगैरे सादर करायला आपल्यापुढं आनंद वाटतो. धन्यवाद. जय श्रीराम.